म्हणत होती की ऑइलिंग करावी जरा, केसांना खूपच जास्त वृक्ष झालेले आहेत. कारण की मी जसं तुम्हाला सांगितलंय की माझ्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स सुरू आहेत. सो तर आंघोळ करून घेते, कारण की एवढ्या वेळ नाही थांबू शकत ते, आणि सांगते की माझं हेअर ऑइलिंग रिच्युअल कसं आहे ते. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, कुठेच जाऊ नका. सो मी आलेली आहे मस्तपैकी आंघोळ करत माझा हेअर ऑइलिंग रुटीन. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, की मी या मोठ्या दादांच्या कंगव्यांनी माझे केस विंचरून घेणार आहे. कारण की हेअर ऑइल करायच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ही आहे की आपले केस आधी तर डिटँगल असलेले पाहिजे. म्हणजे फारसा गुंता तसं नाहीच होत माझ्या केसांमध्ये, आणि त्यांना ऑइलची खूप जास्त गरज आहे सध्या. हे सगळा गुंता छोटा छोटा काढून घ्यायचा. कोणतेही सिरम्स आणि हेअर प्रोडक्ट्स हे सगळे लावा तुम्ही. खूप जास्त पैसे असतील तुमच्याकडे, किंवा आवडतं, मला स्वतःला आवडतं आणि मी पण खूप जास्त हेअर प्रोडक्ट्स यूज करते. पण एकदम जी बेसिक्स गोष्ट असतात ना, जसं हेअर ऑइलिंग करणं, हेड मसाजेस, हे सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हे खूप टाइमा आधीपासून चाललेलं आहे, तर त्याचं काहीतरी कारण असेल म्हणून. सो आपल्याला ते सगळं फॉलो करायचं आहे. बाकीचे पण प्रोडक्ट्स लावा, सगळे खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत. असं नाही की केमिकली बेस्ड जे काय असं येत आहे ते सगळंच वाईट आहे, असं काही नाही. ते तर खूप जास्त चांगले आहेत, आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट काहीतरी एक इफेक्टिव्ह यूज घेऊन येतो त्यासोबत. तसं एक पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन रेडी केलेलं असतं आहे. माझं एकदम ड्राय स्कॅल्प असतं, सो मला ऑइल खूप जास्त सूट होतं. मी तेल खूप जास्त आवडतं. कधी आल्मंड ऑइल, कधी आल्मंड कोकोनट मिक्स करून, आणि मी जास्त कोणतंही तेल जे तुम्ही रेग्युलरली यूज करत असाल, किंवा मला तर असं वाटतं तेल पण आपण चेंज करत राहायला पाहिजे. आता मी इथे रूट्सला हा आल्मंड ऑइल यूज केलाय ना, सो मला टिप्सला हा यूज करायचा. असं मिक्स करून मी यूज करते, ठीक आहे. आणि मला भरपूर एकदम चंपी असं ऑइलिंग आवडतं, ठीक आहे. असं कंजूसी नाही करत मी अजिबात, ठीक आहे. एकदम चांगला इफेक्ट मिळतो आपल्याला त्याचा. मी छानपैकी असं ऑइल लावलेलं आहे, आणि मी अजून थोड्या वेळ पण मसाज करणार आहे. पण इथं कम्प्लीट वेळ तुम्हाला मी मसाज करत दाखवणं काही गरजेचं नाहीये. पण व्हिडिओ बनवायचं हेच कारण होतं की आत्ताच्या मुली जास्त करून एकदम म्हणजे ते जेन्झी बोलतायत, त्यांना अजिबात ऑइल वगैरे असं काही आवडत नाही. ते फक्त ते ड्राय शॅम्पूज यूज करतात, डायरेक्ट प्रॉडक्ट यूज करतात. म्हणजे विदाऊट ऑइलिंग हेअर वॉश करणं हे माझ्यासाठी खूपच मोठी एकदम टॉक्सिक गोष्ट वाटते मला ही. कधीही शॅम्पू करायच्या आधी आपण आधी हेअर ऑइल हा केलाच पाहिजे. कारण की शॅम्पू म्हणजे ते कितीही चांगलं असलं तरी आफ्टर ऑल इट इज मेड अप ऑफ केमिकल्स, आणि केमिकल्स डिरेक्टली तुम्ही तुमच्या हेअर्सवर यूज करताय. हेअरवर कोणतीही कोटिंग असताना हेअर ऑइल करणं स्टार्ट करा. तुमच्या चेहऱ्या इतकीच, कदाचित त्यापेक्षाही जास्त तुमच्या या स्काल्पची या हेअर्सची काळजी घ्या. कारण की विदाऊट हेअर्स नाही आपला लुक कोणताच चांगला दिसत हे तर. सो हा होता माझा सिम्पल हेअर ऑइल रुटीन, डिटँगलिंग अँड देन मिक्सिंग टू ऑइल्स टुगेदर आणि देन अप्लाइंग इट. सो भेटूया नंतर, आणि हेअर ऑइलिंग करत राहा, त्यांना वॉश करत राहा, जे केसांची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. परत भेटूया आपण एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुम्ही मला सांगा की अजून कोणत्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा आहे. तोपर्यंत